नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जो गणित व बुद्धिमत्ता यापैकी आपण अंकगणिताचा विश्लेषण योग्यरित्या बघणार आहे. तत्पूर्वी एक लक्षात घ्या, आपला मार्केटमध्ये हा पुस्तक अवेलेबल झालेला आहे, जो की प्रश्नसंच एकंदरीत 1500 प्रश्न असणार आहेत. तर यामध्ये पूर्णपणे तुम्हाला इन डिटेल्स तिथं तुम्हाला दिसतच आहे. पुन्हा लक्षात घ्या ते काय कशा पद्धतीने हा 25-26 अशा पद्धतीने आहे. ठीक. देन पूर्णपणे 2026 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकरता अत्यंत उपयुक्त राहणार. तर यामध्ये काय कशा पद्धतीने विशेषतः पूर्णपणे सखोल जे मार्क्स 2024 मध्ये किंवा त्या तत्पूर्वी झालेल्या पेपरचं विश्लेषण करून हे डायरेक्टली तुम्हाला व्यवस्थितरित्या 2026 मध्ये कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार याबद्दल योग्य विश्लेषण करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा पूर्णपणे इथे कशा OMR शीट दिलेली आहे, स्वतंत्र उत्तर पत्रिका दिलेली आहे, मग क्वेश्चन पेपर पहिले आधी राहील त्यानंतरच सर्व सिक्वेन्स नुसार तुमचं लावलेलं आहे. तर मित्र जरा लक्षात घ्या, गडचिरोली मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे याचा अवश्य लाभ घ्यावा. जर बाहेरचे विद्यार्थी कोणी मागवत असतील तर निश्चितपणे दिलेल्या नंबरवर तुम्ही तिथे टेलिग्राम चॅनलला सुद्धा तिथे दिलेलं आहे, तुम्ही तिथे कॉल करून त्याची योग्य इन्क्वायरी करू शकता. आता हे व्हिडिओ मी जे बनवत आहे तुम्हाला संडेला बनवत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आज किंवा उद्या त्या पद्धतीने असा विषय राहील की हा प्रश्नसंच बऱ्याचपैकी प्रश्नसंच विक्रीत गेलेले आहेत, काही उर्वरित आहेत. तर तुम्ही निश्चितपणे याचा योग्य तो लाभ घ्यावा लवकरात लवकर. ठीक आहे. देन यानंतरचा बघा, हा मेन सर्व प्रश्नपत्रिका काढून मोकळे होतात किंवा त्या पद्धतीने, पण आपण तसं केलेलं नाही. देन त्याच्यानंतरचा जर इथे जर विचार जर केला तर प्रश्नसंचांचा फायदा केव्हा होणार. ठीक आहे. तर प्रश्नसंचाचा फायदा केव्हा होणार, तुम्ही सरसकट 15 सोडवणे म्हणजे सोडवणे असं केले तर निश्चितच त्याचा काही फायदा होणार नाही. एक्झॅक्टली एक एक प्रश्नपत्रिका एका दिवशी सोडून किंवा 2 दिवसाआड सोडून ज्याचा चांगलाच अभ्यास झालाय, दररोजच प्रश्नपत्रिका सोडवता, आणि एक दिवसात एकच सोडवावे. आणि ज्यांचा अभ्यास थोडं व्यवस्थित म्हणजे तुमचा स्कोर तेवढा चांगला येत नाही त्याने 2-2 दिवसाच्या आड एक एक प्रश्नपत्रिका सोडवावे. अशा पद्धतीने केले मागचं योग्य विश्लेषण करत जावे, कारण मागचं काय आहे त्यानुसारच तुमचं कुठं चुकत आहे काय चुकत आहे प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ते इम्प्रूव्हमेंट तिथे दिसायला पाहिजे. ठीक आहे. असं व्यवस्थित म्हणजे तुम्हाला तिथे सोडवण्याची पद्धत, चुका कशा टाळायच्या हे सर्व तिथे तुम्हाला तिथे प्रस्तावनाच्या नंतर दिलेलं आहे. एकदा वाचून घ्या ते आणि डेफिनेटली तुम्ही सोडवा. निश्चितपणे तुम्हाला आगामी होणाऱ्या परीक्षेत फायदा होणार याचा. नक्कीच याचा तुम्ही विक्री म्हणजे तुमच्या इथे घेऊन तुम्ही अभ्यासाला लागू शकता किंवा त्याचा रिव्हिजनला जोड म्हणून तुमचं प्रश्नपत्रिका सोडवू शकता. कारण प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्नांची सराव शिवाय तुमचं कितपत अभ्यास झाला काय झाला अजिबात कळायला येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. ओके. देन आपण आता जाऊया आपण दररोजच्या लेक्चरच्या प्रमाणे. आता पहिला जर आपण आज जर इथे विचार जर केला तर देन अंकगणिताचा पार्ट आहे. अंकगणितामध्ये काय होणार तर लक्षात घ्या आता. ठीक आहे. देन पुढं सुरेशने एक संख्या मनात धरली, त्यात 10 मिळवले व आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आले, तर ती संख्या कोणती. आता सुरेशने एक संख्या मनात धरली. एक संख्या आपल्याला माहिती आहे का नाही. एक संख्या आपण कन्सिडर करू, एक संख्या काय कन्सिडर करू, एक्स कन्सिडर करू. सुरेशने एक संख्या मनात धरली, त्यात 10 मिळवले. एक संख्या मनात धरली म्हटलं तर त्याच्यात 10 मिळवले, एक्स प्लस 10 होणार. देन त्याच्यानंतर तर सांगा आलेल्या बेरजेस 2 ने भागले, आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आले, तर उत्तर 18 आले. आपण असं व्यवस्थित इक्वेशन जर बनवलं तर देन त्याच्यानंतरचं बघा, त्याला इकडे एक्स प्लस 10 जशाच तसं. देन त्याच्यानंतर 2 तिकडे जाऊन काय होणार, हा 2 भागाकार तिकडे जाऊन गुणाकारात होणार, असं गुणिला 2. मग आता देन त्याच्यानंतर इथे 18 दुने किती होतात 36. आणि देन मग आता हा जो आहे एक्स प्लस 10 इकडे जसं तसं, मग हा
+10 तिकडे जाऊन काय होणार -10, म्हणजे उत्तर काय होत आहे सांगा इथे देईन त्याच्यानंतरचा x बरोबर काय होत आहे सांगा बरं 36 - 10 म्हटलं तर x बरोबर किती मग 26 असं तुमचं उत्तर येणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग देन या पद्धतीने तुम्हाला तसं विचार करायचा आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जर आपण विचार केला तर बघा, हा पुढचा क्वेश्चन काय आहे तर बघा, एका संख्येला 11 ने गुणण्याऐवजी बघा लक्षात घ्या, एका संख्येला एक संख्या म्हणजे पुन्हा x कन्सिडर करू आपण एक संख्या, तर एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी x गुणिला 21 असं होणार. ठीक आहे. गुणण्याऐवजी काय केलं म्हणते भागले असता. आता भागले असता भागाकार केले तर त्याच संख्येला जर आपण x ला जर 21 ने जर भागले तर उत्तर 8800 ने कमी. हे कमी किंवा जास्त काय होते फरक आहे की नाही त्यांच्यामधला काय आहे फरक. मग फरक म्हटलं तर इथं काय करायला पाहिजे मायनस म्हणजेच किती 8800 अशा पद्धतीने आहे. तर देन त्याच्यानंतरच्या यांच्यामध्ये बघा क्रॉस मल्टिप्लाय केला 21 गुणिला 21 म्हणजे 441 आणि देन त्याच्यानंतर इथं इंटू एक्स मायनस इथं काहीच नाही म्हणजे 1 गुणिला एक्स म्हणजे एक्स भागेला किती रे 21 म्हणजे इथं किती 4800 असं राहणार. ओके. देन मग मला सांगा यार देन त्याच्यानंतर 441 वजा एक्स म्हणजे किती 440 एक्स आणि हा 21 तिकडे जाऊन काय होणार गुणाकारात जाणार 8800 गुणिला 21. मग आता गुणाकार करण्याच्या आधी पहिल्यांदा इकडे आपण विचार करूया 8800 तुमचं 21 भागीला किती होतं तुमचं 440 0 0 0 गेट कॅन्सल. इथं 44 चे डबल किती होतं तुमचं 88 म्हणजेच देन त्याच्यानंतर पुढं 21 गुणिला 2 म्हणजे किती होतं 42 आणि वरचा 1 0 म्हटलं तर उत्तर काय होतं सांगा बरं. देन त्याच्यानंतर 420 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचं बघा 270 नंतर पुढील येणाऱ्या दहाव्या विषम संख्येचा वर्गमूळ किती. आता 270 नंतर पहिले 10वी मूळ विषम संख्या जर असं जर म्हटलं तर 270 ही विषम संख्या आहे का नाही, त्याच्यानंतरची 271 अधिक तुम्ही किती 10वी विषम संख्या म्हणताय त्यापैकी किती वापरले 1 वापरले. आता बॅलन्स किती 9 9 गुणिला किती रे 2 नाही बघा 271 अधिक किती 9 दुने 18 म्हणजेच किती होतं 289. मग 289 म्हटलं तर कोणाचा वर्गमूळ किती वर्गमूळ म्हटलं तर तुमचं या पद्धतीने वर्गमूळ राहणार म्हणजे वर्गमुळात 289 म्हणजे उत्तर काय राहणार तुमचा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं दे 5/8 मध्ये 5/8 मध्ये मध्ये म्हटलं तर तुमचा प्लस देन 5/8 किती वेळा म्हटलं तर किती वेळा म्हटलं तुमचं एक्स कन्सिडर केलं. आता वेळा जर शब्द जर असा जर आला तर तुमचं ते देन गुणाकाराचा असतो आणि देन किती म्हटलं तर तुमचं एक्स समजत आहे का. मग किती वेळा म्हटलं तर 5/8 किती वेळा 4/5 4 वेळा असं जर 4 वेळा म्हटलं 4 मध्ये 4 हा 4 वेळा मिळवला असं जर म्हटलं 4 अधिक काय होणार 4 गुणिले 4 होणार की नाही. मग आता किती वेळा म्हटलं तर इथं गुणीला काय होणार एक्स म्हणजेच उत्तर काय येते म्हणजे उत्तर बेरीज त्यांची काय होते 5. म्हणून आता देन त्याच्यानंतरचं इथं लक्षात घ्या एकतर तुम्ही याला इकडे पलटवा म्हणजे इथं 5x डिवायडेड बाय किती होणार 8 बरोबर इकडे 5 वजा किती होणार 5/8 अशा पद्धतीने होईल. मग इथं सांगा यार देन 5x डिवायडेड बाय 8 आणि देन बरोबर 8 पंचे 40 40 वजा 5 म्हणजे किती होतं 35 35 भागीला किती 8 मग 8 1 8 8 1 8. ओके. कारण हा तिकडे जाऊन गुणाकारात जाणार x बरोबर किती होतं तुमचा 35 भागीला किती होतंय 5 35 भागीला 5 म्हणजे उत्तर किती होतं तुमचं सांगा बरं 7. किती x बरोबर 7 म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार डी ऑप्शन इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं नेक्स्ट आता बघा हा क्वेश्चन बघा 675 गुणिला 483 बरोबर किती 32 60 25. तर मला सांगा यार पुन्हा तेच संख्या नाही आहे का 0.75 गुणिला 4.83 याचं उत्तर याला पॉइंटला जर काढलं तर तुमचं उत्तर काय आलं पाहिजे 32 60 25 यायला पाहिजे.
आहे की नाही. मग 32 तुमचा 60 यायला पाहिजे, तर मला सांगा पॉईंट नंतरचं 1 2 डिजिट 1 2 डिजिट असं 4, मग उजवीकडून किती स्थानं सरकवायचे, 4 स्थानं, म्हणजेच काय होणार 32.6025. 32.6025 तुमचं कोणतं येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार. फक्त पॉईंट अरेंजमेंटची क्वेश्चन तिथे तुमचं मेंटेन झालेली. या लेवलचे सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत, विचारल्या पुन्हा जातीलच. ओके, देन पुढं, खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही तसेच संयुक्त संख्याही नाही. मूळ संख्या नाही तसेच संयुक्त संख्याही नाही. मग आता मला सांगा, आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे, एक मूळ संख्या म्हणजेच काय, ज्या संख्येमध्ये एक व त्याच संख्येने भाग जातो, त्याच संख्येने. आणि संयुक्त संख्या म्हणजेच काय असते तुमचं, हे मूळ संख्या म्हणजे त्या संख्ये व्यतिरिक्त पुन्हा कोणातरी उत्तर म्हणजे भाग जाणार, त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. तर या पद्धतीने आहे, एक ही एकमेव संख्या आहे, ती मूळही नाही आणि संयुक्त पण नाही, मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, अशा पद्धतीने आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं जर आपण विचार जर घेतला, 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आता 71 ते 80 म्हणताय, 71 ला घ्यावं लागेल अधिक काय रे तुमचं नंतरचं 73, देन त्याच्यानंतरचं काय 79. जर मला सांगा 1 अधिक 3 किती होतं, आता 80 पर्यंत म्हणताय, 1 अधिक 3 4, 4 अधिक 9 किती होतं तुमचं 13, 13 चे 3. मग एकक स्थानी 3 असणारा एकच संख्या आहे, म्हणून ठोका याला डायरेक्टली. समजत आहे का, तुम्ही जरी याचा बेरीज जरी 7 21 ने 1 22 म्हणजे 223, परंतु तेवढा विचार करायची गरज नव्हतीच. ठीक, देन व युनिट डिजिट मेथडनं आपल्याला तर सेशन आवडत असेल तर नक्की लाईक करा, इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करत राहा. ठीक, देन पुढे बघा, आता 25 30 35 आणि 40, आता यांची लसावी किती असं जर म्हणताय, तर आपण एक काम करू शकतो, लसावी मेथड असाही वापरू शकतो किंवा डायरेक्टली आपल्याला विचार करता येतो. 35 आणि काय रे 40, जर आपण जर या पद्धतीचा जर विचार जर केला तर काय होणार सांगा, इथे 5 ने डायरेक्टली भाग देऊन देऊ, 5 ने भाग दिले तर किती, 5 तर 6, देन इतर 7, देन इतर 8. ओके, 5 8. मग इथं तुमचा कॉमन कोणत्या संख्येने, इथं बघा, इथं पुन्हा 2 चा भाग देता येईल, इथं 5, इथं 3, इथं 7, इथं 4 होणार असं. देन मग या पद्धतीने जर इथं जर विचार जर केला, तर यांच्यामध्ये कोणी कॉमन, ते एकमेकांमध्ये समूळ संख्या आहेत की नाही. मग आता त्या समूळ संख्या जर असेल तर काय करतो, 5 गुणिले इकडच्या संख्येचा गुणाकार गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 7 गुणिला 4. मग 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि देन त्याच्यानंतर 728. देन 28 गुणिला 15 म्हणजेच किती होतं, 15 8 120. हातचा किती राहिले रे तुमचं 12. देन त्याच्यानंतरचं 15 दुने 30, 30 आणि 12 किती होत आहे तुमचं 42. आणि वरचा एक शून्य म्हटलं तर 4200 असं तुमची त्यांची लसावी येणार आहे. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. व्यवस्थित जर उत्तर जर काढले तर तुम्हाला जर असं या पद्धतीने जर करायचं नसेल तर यांची मसावी किती येऊ शकते सांगा बरं. मसावी तुमची 5 येणार. किती येणार 5. 5 आल्यानंतर देन त्याच्यानंतर इथं काय राहील सांगा बरं. 5 जर म्हटलं तर 5 ने जर भागलं तर 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने आहे. 5 6 7 आणि 8. यांच्यामधला जर लक्षात घ्या मोठी संख्या कोणती किंवा त्या पद्धतीने. आता इथे बघा समूळ संख्यांचा आहे तर यांचा गुणाकार करणे किंवा त्या पद्धतीने 6 आणि 8 6 आणि 8 यांची लसावी किती होते तुमची डायरेक्टली 24 होणार. मग ते 24 जर घेतले 24 गुणिला 5 गुणिला 7 जर केले तर डायरेक्टली तुमचं तिथे उत्तर तिथे मेंटेन होते. तसं तरी करा नाहीतर ही मेथड तर तुमच्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पहा या टाईपचं क्वेश्चन तुम्हाला याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात पहिल्यांदा चेंज करावं लागेल. कसं 4 दुने 8 8 आणि 1 किती होतं 9 9 भागीला 2 गुणिला काय 4 त्रिक 12 12 आणि 1 काय होतं 13 भागीला 2 आणि इथं मायनस 8 त्रिक 24 24 अधिक 1 काय होतं 25 भागीला 3 आणि देन त्याच्यानंतर इथं डिवाइड मध्ये 5 त्रिक 15 15 आणि 2 किती होतं 17 भागीला 3. तर मला सांगा यार देन त्याच्यानंतरचं जर इथं जर आपण विचार जर केला इथं 3 आहे देन म्हणून आता लक्षात घ्या इथे जर आपण इथल्या इथं भाग जर दिला तर किती वेळा भाग चालला 3 वेळा. मग 13 त्रिक किती होता 39 39 भागीला किती होत आहे तुमचा बे मायनस. आता हे 25 भागीला 3 जशाच तसं गुणीला काय होणार हा पलटणार 3 भागीला काय होणार 17 0 0 म्हणजे तुमचं 3 3 गेट कॅन्सल म्हणजे 39 भागीला किती होत आहे 2 वजा किती होत आहे तुमचं 25 17 अशा पद्धतीने राहणार. आता 17 2 34 हे तर होणारच आहे नंतर
किती काय केलं तरी, कारण काय क्रॉस मल्टिप्लाय 34 इथं आहे, परंतु तुमचं उत्तर एक यापैकी नाही आहे, म्हणून जरा जरा होल्ड करा. ठीक आहे. मग 17 गुणीला आपण जर इथं जर 39 क्रॉस मल्टिप्लाय असा तिरपा गुणाकार होतो, म्हणजे 17 गुणीला 39 असं होणार. 17 गुणिले 19 17 किती 153 15 आणि 51 17 51 15 किती होतं 66, म्हणजे 663 वजा किती होणार सांगा बरं तुमचा 25 दुने 50 आणि भागीला खालच्या 2 गुणिले 17 म्हणजे किती होत आहे 34, अशा पद्धतीने राहणार. देन त्याच्यानंतरचं बघा, जर आपण जर इथं विचार जर केला तर काय होता 1 0 म्हणजे इथं 3 5 वजा तुमचं जर सॉरी 6 वजा 5 म्हणजे 1, देन त्याच्यानंतरचं इथं 6. मग आता भागीला किती होतं तुमचं 34. मग इथं बघा लक्षात घ्या, आता 34चा जर आपण जर भाग जर दिला तर काय होत आहे 34 एक 34 34 दुने किती होत्या 68, म्हणजे 34 एक वेळाच भाग द्यावा लागेल. मग 61 वजा 34 म्हटलं तर तुमचं उत्तर किती राहणार 27. किती 27. 27 वर 3 टाकला तर तुमचा आता इथे 34चा भाग किती वेळा जातो, जर आपण जवळपासचा जर 8 वेळाचा जर विचार जर केला, ठीक आहे 34 गुणिले 8, जर आपला 34चा पाडा नाही परंतु त्या पद्धतीने विचार तर करता येते. 8 8 × 32 होत आहे. देन हातचा किती राहिले 3, 8 त्रिक 24, 24 न 3 किती होते 27, म्हणजे तुमचं 272, म्हणजे 8 वेळा तुमचा तिथे भाग जाणार 8 वेळा. मग आता मला सांगा 273 वजा 272 म्हणजे 1 राहिला किती 1, मग 18.1/34 असं तुमचा फायनली आन्सर आहे. म्हणून कोणता येणार ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. ओके. दे नेक्स्ट बघा, समीर राघव आणि अमीर यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 7 5 3 असे आहे. समीर हा अमीरपेक्षा 12 वर्षांनी. आता समीर हा 12 वर्षांनी म्हणजे त्यांच्यातला फरक आहे समीरचा आणि अमीरचा. समीर आणि देन अमीर जर म्हटलं तर काय होतं सांगा, समीर आणि अमीरचा यांचा किती, समीरचा किती 7 आणि अमीरचा किती आहे 3, यांच्यातला फरकच म्हणजे कितीचा आहे, म्हणजे 7 - 3 म्हणजे किती रे 12, तर 4 बरोबर तुमचं 12 आहे, तर 1 बरोबर तुमचं 1 रेशो बरोबर किती होणार. मग आता देन त्याच्यानंतरचा इथं 3, इथं डिवायडेड बाय 4, इथे डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय होत आहे 1 रेशो बरोबर 3, म्हणजे 1 म्हणजे 3, तर कोणाचं राघवचे, राघवचं किती आहे, राघव मधला व्यक्ती आहे. मग राघवचं म्हटलं तर राघवचं गुणोत्तर किती आहे सांगा बरं 5. 5 गुणीला काय करणार, एका रेशोची व्हॅल्यू 3 म्हणून गुणीला 3, म्हणजे राघवचं वय किती 5 त्रिक 15 असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं लक्षात घ्या, या सरळ व्याजाने एका बँकेत ठेवलेली 16,000 रुपये रक्कम ठराविक वार्षिक दराने 10 वर्षात तिप्पट होते. किती वर्षात तिप्पट. तर मला सांगा आता या पद्धतीचा जर आपल्याला व्याजदर दर काळाचा जर असेल तर तुमचं काय येणार, एक लक्षात ठेवा पट -1 गुणीला 100 भागीला काय रे तुमचा वर्ष किंवा काळ जे काय आहे ते. मग आता बघा पट किती आहे ठेवली तर 10 वर्षात तिप्पट म्हणजे 3 - 1 गुणीला काय रे 100 भागीला काय होतं वर्ष किती आहे तुमचं 10, 0 0 गेट कॅन्सल. मग देन 2 गुणीला किती 10 म्हणजेच किती होतं तुमचं 20% दर एवढं तुमचं तिथे मेंटेन राहणार ऑप्शन आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल 16,000 काय 16,000 ते मुद्दल आहे, त्याचा काही लेना देना नाही, डायरेक्टली पट विचारलं तर तेवढंच ते कॉन्स्टंट राहणार आहे. देन पुढं नेक्स्ट आता बघा, एका वस्तूच्या मूळ किमतीत 10% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 30% वाढ झाली. कपात म्हणतात एक किंमत, मूळ किंमत आपण कन्सिडर करू काय, मूळ किंमत किती कन्सिडर करू 100, ठीक आहे, किंवा 100%. 100 ची वस्तू देन 10% कपात म्हटलं तर किती मग घट होत आहे, म्हणजे 100 वजा काय होणार 10 भागीला किती होते 100 गुणीला नंतर सांगा तिच्या विक्रीत 30% वाढ. 30% वाढ म्हणजे काय होत आहे 100 अधिक 30 भागीला किती रे 100, म्हणजे उत्तर काय होतं सांगा. देन 100 गुणीला 90 भागीला 100 गुणीला 130 भागीला 100. 100 ला 100 गेट कॅन्सल, 0 0 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे
13 9 किती होत आहे 117. 117 म्हणजे 100 पेक्षा जास्त आला का कमी आला? तर जास्त आला. तर म्हणजे 117 वजा किती होत आहे 100 म्हणजे उत्तर किती होत आहे 17%. किती टक्के? 17%. म्हणून तुमचं उत्तर काय येणार 17% वाढ असं तुमचं तिथे उत्तर येईल. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा एक रेल्वे ए पासून तर बी पर्यंत 75 किमी पर आवर वेगाने सकाळी 5 वाजता निघाली. दुपारी रेल्वे त्याच दिशेने सकाळी. आता दिशा सारखी दिशा सारखी आहे आणि त्यांच्या म्हणजे वेळेतला फरक आहे. 90 किमी पर आवर वेगाने निघाली तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील? तर भेटण्याची वेळ म्हणजे किती वाजता म्हणजे असं जर आपण तिथं म्हटलं तर त्यांच्या वेळेतील फरक कितीचा आहे सांगा बरं. 7 वाजता निघाली एक गाडी आणि 5 वाजता. देन वेळेतील फरक गुणिला त्यांचा पहिल्या गाडीचा वेग कारण तेच तर कव्हर करणार त्यालाच तर ओलांडायचं. पहिल्या गाडीचा वेग किती आहे तुमचं 75 किलोमीटर/आवर आणि गाड्या एकाच दिशेने जात आहे म्हणून त्यांची काय करणार वेगाची काय करणार वजाबाकी. 90 वजा किती होत रे 75. मग अशा पद्धतीने तुमचं सर्व युनिट मोठे आहेत. काही चेंज करण्याची गरज नाहीच आहे. म्हणजेच उत्तर काय होणार 7 - 5 म्हणजे किती होतं 2. 2 गुणिला किती होतं रे 75. 75 भागीला किती होतं मग आता देन इथं 15. 15 1 15 15 5 75 5 दुणे 10. 10 तासानंतर किती तासानंतर 10 तासानंतर ते गाड्या एकमेकींना भेटणार आहे. तर मला सांगा आता नंतरची गाडी किती वाजता निघाली? 7 वाजता निघाली. किती वाजता? 7 वाजता. तेव्हापासून तर तुमचं 10 तास म्हटलं तर 12 तास म्हटलं तर सायंकाळचे 7 वाजले असते. मग आता सायंकाळचे किती 10 तास प्लस 10 तास म्हटलं तर काय होणार सायंकाळी किती वाजता 7 म्हणजे 10 म्हटलं तर 2 तास कमी करा 7 ला तर म्हणजे किती 5 वाजलेले असते. सायंकाळी 5 वाजता असं तुमचा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढं बर 4 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 2:1 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 होईल. तर ए चे आजचे वय म्हणताय किती वर्षानंतर? आजचे वय 2 ने इथे सर्वांमध्ये भाग जात आहे की नाही. देख मग आता देन त्याच्यानंतरचं किती वर्षानंतर म्हणताय 4 वर्षानंतर. आता प्रत्येक ऑप्शन मध्ये जर 4 ने जर इथं जर प्लस जर केलो आपण +4 आणि +4 तर मला सांगा देन त्याच्यानंतर इथे किती होतं 56. इथे किती होत आहे तुमचं 32 आणि देन इथे किती होत आहे तुमचं 52 आणि देन इथे किती होत आहे 60. ठीक आहे. मग आता 4 वर्षानंतर कोणाचं ए चं वय मग मला सांगा ए ने म्हणजे 7 ने कुठं भाग जात आहे? इथं जात आहे का इथं जात आहे का इथं जात आहे का? मग कुठं जात आहे 56 मध्ये जात आहे. 56 कोणामुळे तुमच्या ए ऑप्शन मध्ये ठोकून द्या. त्याला समजत आहे का तुम्ही? आता ते मेथड जे काय आपण असं म्हटलो 2:1 देन त्याच्यानंतर 7:4 देन त्याच्यानंतर किती वर्षानंतर म्हटलं तर 4 वर्ष इथं 4 वर्ष इथं हे मेथड तुम्ही सोडवून टाका. तुमचं उत्तर 52 येणार. पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. डायरेक्ट 4 मिळवलं कुठं भाग जात आहे 7 ने कारण ए च विचारताय म्हणून त्या पद्धतीने उत्तर कोणता राहणार तुमचं ऑप्शन ए. अशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच ठेवायचा आहे. ठीक आहे. देन पुढं एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले. 60% विद्यार्थी मराठी पेपरमध्ये उत्तीर्ण झाले. तर 15% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण म्हणजे किती आहे 15%. मग उत्तीर्ण किती असतील? उत्तीर्ण म्हणजे पास किती 85%. कारण 100% मधलं 15% गेले म्हणजे 85% राहिले. देन मग आता जर एकूण पास जर काय म्हणताय आता देन एकूण उत्तीर्ण जर म्हटलं तर काय होणार? एकूण उत्तीर्ण म्हटलं तर काय गणिता उत्तीर्ण आणि मराठीत उत्तीर्ण म्हणजे गणितामध्ये किती आहे रे 70 आणि तिथं किती आहे रे 60. मग दोन्ही विषयात जे उत्तीर्ण झाले ते किती आहे 85. ते वजाच करायचे कारण यांच्यामध्ये सुद्धा ते आहे ना मग डबल गणना होत आहे. म्हणजेच काय होतं 130 वजा तुमचं 85 जर म्हटलं तर देन त्याच्यानंतरचं उत्तर काय आहे तुमचं इथे 45. किती होत आहे
45 इथं तुमचं उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. म्हणून आता हे 45% उत्तीर्ण झाले. आता तुम्हाला त्याचीच तर किंमत देऊ नये. 45% म्हणजेच किती? उत्तीर्ण टक्केवारी बरोबर उत्तीर्ण, कारण दोन्ही विषयात उत्तीर्ण म्हणताय. उत्तीर्ण किती आहे सांगा बरं? 270. म्हणून देन त्याच्यानंतर 100%, एकूण म्हटलं किती? 100% इक्वल टू काय? एक्स बरोबर काय होणार? 270 गुणिला काय होतं रे? 100 भागीला काय होतं तुमचा? 45. 45चा जर इथं जर आपण जर भाग जर दिला तर सांगा, इथं 45चा जर आपल्याला इथं भाग जर देता आला नाही तर आपला 9चा इथे 9 45 आणि किती? 9 त्रिक 27. मग आता सांगा इथं काय राहिला? 30 गुणिला काय रे तुमचं? 100 भागीला काय रे? 5. 5 एक 5 30 म्हणजे उत्तर काय ते सांगा बरं इकडे देन? 600. किती? 6 गुणिला 100 म्हणजे किती होत आहे? 600. म्हणून तुमचं उत्तर कोणतं येणार? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. दे नेक्स्ट. आता बघा, ए एक काम 18 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात, सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. बी व सी मिळून काम चालू करतात पण 2 दिवसानंतर ते काम सोडून चालले जातात तर उर्वरित काम. आता बघा, कोण काम? ए बी सी असे 3 आहेत. हा 18 दिवसात, हा 20 दिवसात आणि हा सी 30 दिवसात अशा पद्धतीने आहे. तर देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला ए बी सी, ठीक आहे, तर यांची इफिशियन्सी म्हणजे तुमची लसावी मेथडनं आपण इथं विचार करतो. लसावी मेथड आता 20 आणि 30 तर किती होत आहे? 60 होत आहे, विषय नाही. ठीक आहे. देन 18चा जर म्हटलं तर 18 पंचे 90. मग देन त्याच्यानंतरचा 90 मध्ये 20चा भाग जात नाही, म्हणजेच देन 180 त्यांचा लसावी असायला पाहिजे. किती? 180. मग 180 मध्ये सर्वांचा भाग जाणार. 180 जर म्हटलं तर 180चा किती? 18 म्हणजे 10 होणार. इथं सांगा बरं, इथं किती? 180 भागीला 20 म्हणजेच किती होतं तुमचं? किती? 15 वेळा भाग जाणार. काय सॉरी, हा किती वेळा भाग जाणार? 0. देन 9 वेळा भाग जाणार. ठीक आहे. देन त्याच्यानंतर इथं किती वेळा भाग जाणार? 0 गेट कॅन्सल म्हणजे 6 वेळा भाग जाणार. किती वेळा? 6. मग ए ची इफिशियन्सी एका दिवसात, आता बघा कोण कामाला सुरुवात केले, कोण मिळून काम करताय? बी व सी. मग एका दिवसात बी व सी किती कामं करताय म्हटलं तर 15 कामे. किती कामे? एका दिवसात 15 कामे करताय, आहे की नाही? बी व सी. तर त्यांनी 2 दिवसानंतर म्हणजे 2 दिवस त्यांनी मिळून काम केलेच ना. 2 एका दिवसाचे काम 15, तर 2 दिवसाचे काम किती? 30. मग आता देन टोटल मधून 180 काम करायचे होते, त्यामधून 30 जर वजा जर केलो आणि हेच काम जे येणारं काम आहे कोण करणार? आता ते सोडून गेल्यानंतर ए करणार. ए किती होणार तुमचं? डिवायडेड बाय 10. मग ए ते काम किती दिवसात म्हटलं तर 150 भागीला काय होणार तुमचं? 10. म्हणजे उत्तर काय होतं तुमचं? 15. असं तुमचं त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही एवढा अप्रोच ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही रिव्हिजन सेशन म्हणून हा पाहता, तुमचा एवढी लेवल येणे आवश्यक आहे. जर तुमचे एवढी लेवल मेंटेन होत नसेल तर आपले ऑफलाईन क्लासेस गडचिरोलीमध्ये चालतात. हे सर्व कशा पद्धतीने कसं लवकर तुमचा विषय करायचा ते सर्वच तुम्हाला बॅच मध्ये इथं होतात. ठीक आहे. देन नेक्स्ट 15 दिवस पुढचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रतीकने एक संगीत वाद्य कार्तिकला 20% नफ्यावर विकले आणि कार्तिकने स्वस्तिकला 40% नफ्यावर विकले. जर स्वस्तिकने त्याची किंमत 10,500 रुपये दिली तर प्रतीकने त्याच्यासाठी काय किंमत दिली होती? तर पहिल्या व्यक्तीचं प्रतीकने कितीला घेतला आपल्याला माहित नाही. प्रतीक x रुपयाला घेतला असेल आपण कन्सेप्ट, प्रतीक x रुपयाला. मग आता मला सांगा x रुपयामध्ये कितीची वाढ होते? शेकडा. आता मागचा क्वेश्चन बघितला आपण, 100 वाढ होत आहे म्हणजे 100 मध्ये, म्हणजे 20% नफ्यावर म्हटलं तर 120 भागीला किती रे? 100 गुणिला. हा देन त्याच्यानंतर स्वस्तिकने कार्तिकला नफ्यावरच विकली म्हणजे किती? 140 म्हणजे 40% नफा म्हणजे 140 भागीला किती? 100. तेव्हा कोणाला? स्वस्तिकला किती रुपयाला भेटली? 10,500. देन 0 0 0 0 गेट कॅन्सल. मग देन त्याच्यानंतर एक्स बरोबर इकडे सांगा 10,500 जशास तसं गुणिला. हा इकडचा भागाकार तिकडे जाऊन काय होणार? गुणाकारामध्ये. आणि इकडचे गुणाकार इकडे येऊन काय होणार? भागाकार. म्हणजे 14 गुणिला किती? 12 किंवा 12 गुणिला 14 या पद्धतीने तिथे राहणार. ठीक आहे. दे मग आता देन त्याच्यानंतरचं बघा, इथे लक्षात घ्या, इथं भाग कोणाचा जाते बघा. इथे 7 दुने 14 जाते आणि इथं 7 1 7 आणि देन इथं किती होत आहे तुमचं? 3 7 5 35. म्हणजे तुमचं काय राहणार इथं बघा? 115 00 गुणिला काय रे? 100 भागीला किती होत्या सांगा. इथं देन त्याच्यानंतर 2 गुणिला किती होत आहे? 12. ठीक आहे.
तर 12चा जर आपण विचार जर केला किंवा इथे 2चा जर विचार जर केला तर काय होतं बघा, इथं 2चं इथं 6चं जात आहे, इथं त्याच्यानंतर 1 अधिक म्हणजे 3चं जात आहे आणि 2चं जात आहे, म्हणजे 6चं जाणार, म्हणजे 12चा इथं भाग जाणारच आहे. मग 12चा भाग जर दिला तर सांगा 12 राहिला, देन 3 राहिले, मग 12 दुने 24, म्हणजे इथं 150 पर्यंत 24 झालं. आता काय राहिले 6 उरले, 6 12 पंचे किती होत आहे तुमचं 60, म्हणजे किती होत आहे रे यार. देन त्याच्यानंतरचं उत्तर 125 गुणिला काय रे 100 भागीला किती होत आहे तुमचं 2. 2 इथं 50 वेळा जर आपण इथं इथं जर भाग जर दिला तर 125 पाचा काय होतं तुमचं 5 गुणिले 125 म्हटलं तर किती होतं पण 5चं म्हणजे तुमचं देन त्याच्यानंतरचं 5 5 25 5 म्हणजे 125 गुणिले 5 म्हणजे किती होतं 625, आणि वरचा एक शून्य म्हणजे 6250 रुपयाला ती वस्तू कोणाला मिळाली असेल, प्रतीकला. म्हणून जे काही तुमचं होत आहे त्याचं रिव्हर्स तुम्ही ऑप्शन मेथडनं सुद्धा यामध्ये तुम्ही वाढ करत नेले असते तर तुमचं येणारं उत्तर 10,500 असं मिळालेला असतं. ठीक आहे, पुढचं दे. एका रकमेचे जसे काही दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 4,320 रुपये होते, तर त्याच रकमेचे त्याच दराने 3.5 वर्षाचे. आता बघा, दर तुमचा काय आहे, दर जर आपण विचार जर केला तर दर वेगळं काहीतरी आहे, रक्कम सारखीच आहे. रक्कम जर सारखी असेल तर रक्कम आपण काहीतरी कन्सिडर, एकतर पीच कन्सिडर करा नाही तर 100% 100 कन्सिडर करा. ठीक आहे. जर आपण इथं आय बरोबर PREN/100 असं म्हणतो. ठीक आहे, पी म्हणजे मुद्दल, आय किती भेटते सांगा 4,320 दे. मग तुमचा पी 100 जर आपण जर घेतलो तर आर किती होत आहे, आर आपल्याला काढायचं, एन किती आहे, एन तुमचं 2 वर्ष भागीला किती 100, 100 गेट कॅन्सल, आर बरोबर किती होत आहे तुमचं 4320 भागीला 2. एकतर भागाकार करा नाही तर राहू द्या त्याला, तसं काही विषय नाही. देन त्याच्यानंतरचा पुन्हा आयचीच व्हॅल्यू काढायचे PREN/100. PRN/100 म्हटलं पुन्हा तुमचं 100 गुणिला आर किती आहे तुमचं 4320 भागीला 2 करूया गुणिला 3.5 भागीला किती 100, अशा पद्धतीने आहे. 000 म्हणजे तुमचं 100 गेट कॅन्सल. मग आता नंतरचा आय बरोबर किती होत्या म्हटलं तर आता बघा इथे जर विषय जर आपण इथं जर देईन त्याच्यानंतरचा एकतर तुम्ही याचा भागाकार करा, भागाकार केला नाहीतर तुमचं 3 म्हणजे 7 भागीला तुम्ही किती होत आहे तुमचं 3.7 म्हणजे 3.5 होत आहे, म्हणजे एकतर असंही करू शकता 4320 भागीला 2 गुणिला का होणार 7 भागीला 2, म्हणजे सुद्धा तसंच होत आहे ना 7 भागीला 2, म्हणजे उत्तर काय होतं सांगा. आता इथं कॅल्क्युलेशन करायला थोडं सोपं जाते 35 पेक्षा. म्हणजेच काय होणार सांगा बरं, इथं 4 ने जर भागलो आपण 4 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 ने बरं 4 1 4, मग 4 8 32 देन देन त्याच्यानंतरचं बघा आता 4 1 4, एक शून्याचा भाग दिला आपण 4 8 32 आणि वरचं शून्य म्हणजे 1080 गुणिला काय रे 7, मग आता देन 7 8 56 चे 6 आजचा 5 आणि इथं 5 आणि देन 7 1 7 वरचं शून्य म्हणजे 7560 असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणून तुमचं उत्तर कोणतं ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. थोडा ट्रिकी होता परंतु लवकरच समजायला येत होता. बघा, एका शेतात गायी व कोंबड्या आहेत, जर त्यांनी डोकी मोजली तर 180, म्हणजे x + y काय होणार तुमचा 180. त्यांचे जर पाय जर मोजले तर पाय म्हटलं तर आता बघा लक्षात घ्या पाय किती आहे मग मला सांगा, तर तुमची गायींची संख्या कोणाची गायींची संख्या गायी किती आहे, मग आता कोंबड्या आणि गायी. ठीक आहे, गायींची संख्या किती आहे म्हणतात 420, तर गायींची संख्या जर आपण कोणतीही एक कन्सिडर जर केलं तर गायी जर इथे जर आपण 20-30 कन्सिडर केला, ठीक आहे, तर 4 पाय किती 4, म्हणजे गायी जर 30 असतील तर तुमचं कोंबड्या किती असणार एक टोटल 180 म्हणजे 150 असणार. मग 150 गुणिला किती होणार 2 म्हणजे 120, इकडे काय होतं 150 आणि किती होतं तुमचं 300, अशा पद्धतीने होत आहे. अरे होत आहे की नाही. जेव्हा तुमचा ऑप्शन चेक करायचं असते तेव्हा शेवटून तुम्हाला ऑप्शन चेक करायचा आहे, म्हणजेच इथे 120 अधिक हे तुमचं किती होतं 300 म्हणजे 420, म्हणजे पायांची संख्या 420 कोणाने तुमचा करेक्ट येत आहे तुमचा ऑप्शन डी न, म्हणून उत्तर काय येणार ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. गायींची संख्या किती होणार असं ऑप्शन मेथड नाही, नाहीतर x + y बरोबर 180, मग पायांची संख्या किती होत आहे तुमचं सांगा
2x प्लस 4y बरोबर किती येत आहे तुमचं 420. किती 420. म्हणून देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथं बेरीज जर केला आणि देन त्याच्यानंतर म्हणजे इथं कॅन्सल आहे देन 2 टू गेट म्हणजे तुमचं इथं सारखं करून देन कॅन्सल करून असंही उत्तर काढू शकतो, नाहीतर डायरेक्टली उत्तर तुमचं तिथे मेंटेन झालेला आहेच आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा बघा आता हा एका पिशवीत 20 पैसे 50 पैसे 25 पैसे यांच्या नाण्याचे गुणोत्तर 8.7 आहे आणि पिशवीतील एकूण रक्कम 12 रुपये 70 पैसे आहेत. 12 रुपये 70 पैसे आहेत तर पिशवीत 50 पैशाची नाणी. आता मला सांगा यार 50 पैशाची नाणी म्हणजे 50 पैशाचा रेशो किती आहे सांगा बरं. 50 पैशाचा रेशो मधला घटक आहे म्हणजे 50 पैशाचा रेशो म्हणजे 50 पैसे बरोबर 7 रेशो. 50 पैसे बरोबर किती 7 रेशो. म्हणजे 7 रेशोच्या याच्याने जर तुमचं इथं म्हणजे येणाऱ्या संख्येमध्ये 7 ने निश्चितपणे भाग झाला पाहिजे. 7 न भाग जाणार इथं जात आहे का इथं जात आहे का इथं जात आहे का ठोकायला. समजत आहे का. या पद्धतीने तुमचा जेव्हा जेव्हा गुणोत्तर येणार तेव्हा तेव्हा त्याच पद्धतीने तुम्हाला अप्रोच ठेवावं लागेल. डायरेक्टली तुमचं उत्तर किती येणार तुमचं तिथे 14. तर नेक्स्ट आता बघा पुढचं बघा. मला 19 मीटर दोरखंडाचे 1 मीटर लांबीचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. प्रथम मी दोरखंडाची दोन्ही टोके आता बघा 19 मीटर आहे 1 मीटर म्हणताय मग जुळवून घेतली तर मला हवे असलेले दोरखंडाचे तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागतील. आता बघा जर सपोज असं 19चा असं फोल्ड केलाय म्हणताय. ठीक आहे. जर आपण जर याला 9 वेळा जर कट जर केलो 9 वेळा एका वेळेस 2 होत आहे. 9 वेळे म्हटलं तर किती होणार 18 तुकडे पडणार. किती 18. आणि जो शेवटचा एक राहतो की नाही हा एकटा एक राहते म्हणजेच तुम्हाला 9 वेळा कापावं लागतील. असं थोडं ट्रिकी क्वेश्चन होता म्हणून त्याला इथं बघा ना असं या पद्धतीने असं जर तुम्ही हे केले तर एक कैचीनं इथं कापले तर 2 एकत्र करून तर एकाच वेळी 2 ते 2 तुकडे होत आहे एकत्र केल्यामुळे. ठीक आहे. ओके डन. पुढं नेक्स्ट हा एक रिम म्हणजे किती कागद. तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. याचं किती 480 कागद म्हणजे एक रिम असते. समजत आहे का. किती 480 कागद म्हणजे काय होते 480 कागद म्हणजे एक रिम. ओके नेक्स्ट समीकरण लक्षात ठेवा. हा बघा आता हा जो क्वेश्चन आहे तुमच्या प्रेक्षागृहाच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर. तर लांबी जर म्हटलं आपण 3x कन्सिडर करूया आता आणि रुंदी जर म्हटलं तर रुंदी काय कन्सिडर करू 2x. जर छताचे क्षेत्रफळ छताचं म्हटलं तर लांबी गुणिले रुंदीच असते. ठीक आहे. आयताकृती मग क्षेत्रफळ बरोबर छताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी म्हटलं तर सांगा छताचे क्षेत्रफळ किती आहे देन 600 बरोबर 6 सेंटीमीटर स्क्वेअर. केंद्र इथं 3x गुणिला 2x देन त्याच्यानंतरचा मग इथं 3x आणि 2x जर आता इथं म्हणत असू आपण देन त्याच्यानंतरचा बघा आता म्हणजेच काय होणार सांगा बरं तिथे 600 बरोबर 6x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर बरोबर किती होणार 600 भागीला किती होत आहे 6. देन इथं x स्क्वेअर बरोबर किती रे तुमचं 100. x स्क्वेअर बरोबर 100 म्हणजे x बरोबर किती मग आता देन 10. किती 10. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे मेंटेन राहणार 10. 10 जर म्हटलं तर देन त्याच्यानंतर इकडे बघा 10 गुणिला तुमचं x ची व्हॅल्यू किती आली 10. 10 3 किती होत आहे तुमचं 30 आणि 10 दुने 20 म्हणजे लांबी आणि रुंदी 20 आणि 30 मिळाली. काय मिळाली लांबी आणि रुंदी जर तुमचं ते 20 आणि 30 जर मिळत असेल तर देन त्याच्यानंतरचं तिथं बघा आता पुढचं काय होणार ते लक्षात घ्या. ओके देन मग आता त्यानंतरचं काय म्हणतात चारही भिंतीचे क्षेत्रफळ अशा पद्धतीने तुम्हाला विचारताय. आता 4 भिंती आणि पूर्ण खोलीचं जर आपण तिथं जर एकूण पृष्ठफळ तिथे जर विचार जर केला तर देन त्याच्यानंतरचं काय होतंय मग 4 भिंती आणि काय राहणार छत. एक छत राहणार देन खालचं ग्राउंड फ्लोर त्याची दोघांची तुमची तेवढीच राहते. म्हणजेच काय होणार सांगा एकूण क्षेत्रफळ बरोबर तुमचं काय होणार क्षेत्रफळ हा ठीक आहे. क्षेत्रफळ कोणा चारही भिंतीचे तुम्हाला देऊन आहे. मग एक कक्षाची उंची क्षेत्रफळ जर असं जर विचार जर केला तर तिथं काय 4 भिंती असणार. 4 भिंती अधिक तुमचं काय होणार तुमचं छत किती असणार आता छताचे क्षेत्रफळ गुणिला 2 करणार. काय गुणिला काय रे
2. का बरं 2? कारण वरचा एक फ्लोअर आणि खालचा एक बेस, या पद्धतीने तुमचा जेवढा वरचा असेल तेवढा सुद्धा खालचा असेल. पण 4 भिंतीचं तुमचं त्यांचं क्षेत्रफळ किती देऊन आहे तुमचं 1500 देऊनच आहे, आणि प्लस इथं किती निघाला छताचं क्षेत्रफळ तर तुमचं किती देऊन आहे 600. 600 गुणीला 2 म्हटलं तर किती होत आहे तुमचं 1200. मग 1500 अधिक किती होत आहे तुमचं 1200, असं जर म्हटलं तर किती होत आहे 2700 तुमचं आहे. तर कक्षाचे छताची उंची जर म्हटलं तर एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. तर काय काढायचं, एकूण पूर्णपणे खोलीचं पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ जर आपण विचार जर केला, एकूण पृष्ठफळ, पृष्ठफळ जर विचार जर केला तर तेव्हा तुमचं काय असते 2 गुणीला लांबी, लांबी गुणीला रुंदी प्लस लांबी गुणीला उंची प्लस तुमचं उंची गुणीला लांबी गुणीला उंची, अशा पद्धतीने तुमचं तिथे राहणार. एल इंटू बी, बी इंटू एच, एल इंटू एच, अशा पद्धतीने राहील. आता सर्वच आपल्याला एकूण पृष्ठफळ आता आपल्याला तिथे कक्षाचे दिन त्याच्यानंतर जर इथं भेटलेला किती 2700, आणि देन त्याच्यानंतर 2 गुणीला मग देन एल इंटू बी म्हणजे 30 गुणीला काय होतंय तुमचं 20 अधिक बी इंटू एच म्हणजे बी किती आहे रुंदी, रुंदी किती आहे 20 गुणीला एच आपल्याला काढायचा आहे, लेंथ किती आहे 30 गुणीला काय रे तुमचं एच, अशा पद्धतीने राहणार. मग हा एक तर 2 इकडे जर आपण डिवायडेशन मध्ये जर घेतला तर 2700 भागीला किती होत आहे तुमचा 2 बरोबर इकडे काय होत आहे 600 अधिक किती होत आहे 50, म्हणजे 20 अधिक 30 किती होत आहे 50, 50 एच होणार. देन इकडचा जर आपण इथं भागाकार जर केला 27चे अर्धे किती होत आहे म्हणजे तुमचं 13.5 म्हणजे तुमचं 1350, अशा पद्धतीने राहणार. किती 1350. मग 1350 मधून आपण काय वजा करणार, इकडे 600 जर आपण इथं जर वजा जर केले तर देन 50 एच असं इथं आहे. मग 50 एच जर असं जर म्हटलं तर देन त्याच्यानंतरचं बघा, आता पुढचं जर आपण इथं व्यवस्थित जर लक्षात जर घेतला तर कशा पद्धतीने होणार. तर आता जरा इकडे जर आपण इथं जर मेंटेन जर केला, ठीक आहे, देन बघा 50 एच आणि देन त्याच्यानंतर 50 एच बरोबर काय होत आहे सांगा बरं आता देन. मग इथे 1350 वजा 600 म्हणजे किती होत आहे 750, किती 750. मग एच बरोबर किती राहणार 750 भागीला किती रे 50, म्हणजे 0 0 गेट कॅन्सल, एच बरोबर किती 15. उंची किती आहे तुमची 15 मीटरची उंची आहे, असा आहे हा क्वेश्चन. जरा व्यवस्थित त्या पद्धतीने जरा लेंदी होता, याला सोडून द्यायचं. म्हणजे या टाईपचे जर क्वेश्चन जर आले तर हे एक क्वेश्चन सोडवण्याच्या नादी लागायचं नाही, पहिल्यांदा बाकीचे 99 क्वेश्चन करायचे, नंतरच या क्वेश्चन कडे यायचा, कारण याला हा वेळ कहू तिथे राहणार आहेच. नेक्स्ट आता क्वेश्चन बघा पुढचं. एक पाण्याची टाकी एका नळाने 1 तासात भरते, दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली करते. हा 1 तास म्हणजे आता सर्व मिनिटं आहे, 1 तास म्हणजे किती रे 60 मिनिटे. मग आता ए नळ 60 मिनिटात भरताय, बी नळ किती मिनिटात 75 मिनिटात, आणि सी नळ काय करताय 50 मिनिटात रिकामी करताय. मग देन यांची जर आपण जर लसावी जर इथं काढली 60 75 50, 60 75 50 म्हटलं तर यांच्या जर इथं जर आपण जर त्याच्यानंतर जर इथं विषय जर आपण देन त्याच्यानंतर 5चा जर आपण इथं विचार जर केला, जसं फॉर एक्झाम्पल आता 60 75 आणि देन 50 यांचा जर मसावी जर 5 जर काढलं मसावी तर उत्तर किती होतं 12, देन त्याच्यानंतर इथे किती होतं 15, देन त्याच्यानंतर इथे किती होतं 10. ठीक आहे, आता 5 जर मसावी काढलं तर देन 12 आणि 15 यांची लसावी 15चे 60 म्हणजे 60 म्हणजे किती होत आहे 300 यांची लसावी होणार, किती होणार 300. मग असं काढता यायला पाहिजे, 300 लसावी झालं तर 300 जर म्हटलं तर किती होत आहे 60 शून्य म्हटलं तर 60 ने भागलं तर किती 5 वेळा, देन इतर आहे किती होत आहे 4 वेळा, आणि देन त्याच्यानंतर इथं किती रे 6 वेळा, अशा पद्धतीने आहे. परंतु हे दोन काय करताय भरत आहे आणि हे काय करताय रिकामी करताय. रिकामी करताय म्हटलं तर टोटल रिकामी 4 आणि 5 9, 9 वजा तुमचं किती होणार 6 म्हटलं तर किती 3. एका तासामध्ये 3 लिटर तुमचं तिथे पाणी होणार आहे. म्हणजे आता देन त्याच्यानंतर ते टाकी किती वेळात रिकामी होईल असं त्या पद्धतीने असं म्हणताय. सॉरी हा एकाच वेळी मिनिटात खाली होते म्हणताय. तिन्ही नळ तुमचं एक देन 4 5 आणि हे इथे किती होतं देन हा. मग जर आपण जर इथे जर विचार जर केला तर देन त्याच्यानंतरचं उत्तर काय आहे तुमचं 300 भागीला तुमचं काय भरलेली टाकी तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात रिकामी होईल असं म्हणत आहे. तर 60 मिनिटात 75 मिनिटात आणि देन किती 50 मिनिटात. ठीक आहे,
तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरुवात केली तर त्यांची लसावी किती बनत आहे तुमची 300. 300 जर आपण जर विचार जर केला तर किती होत आहे, हा 5 आणि देन त्याच्यानंतर 4 देन त्याच्यानंतर किती रे 6. मग आता 9 म्हणजे 3 म्हणजे 3 जर आपण 3च्या इफिशियन्सीने जर भरलो तर किती मिनिटे लागणार तुमचं 100 मिनिटे. म्हणून तुमचं उत्तर कोणतं येणार, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. नेक्स्ट आता देन त्याच्यानंतर एक घर बांधण्याचे काम गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. एक घर म्हणताय ते काम आहे म्हणजे तुमचं M1D1 बरोबर काय M2D2 अशा पद्धतीने. किती गवंडी 12, 12 गुणिला किती दिवस 8 दिवस बरोबर किती M2 किती आहे तुमचं 4. मग आपण जर 4 गवंडी वाढले, पहिले गवंडी किती होते 12, 12 अधिक काय होणार 4, मग किती दिवसात कंप्लीट होईल असं जर म्हटलं तर D2 तुम्हाला काढायचं आहे म्हणजे 12 गुणिला 8 भागीला किती रे तुमचं 16, 8 एक 8, 8 दुने 16 म्हणजे किती D2 बरोबर किती दिवसात कंप्लीट करेल 6 दिवसात काम कंप्लीट करेल. म्हणून कोणता ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. अशा पद्धतीने आपण एकूण पूर्ण 25 क्वेश्चन अंकगणिताचे बघितले. तुम्हाला आय होप तुम्हाला व्यवस्थित त्या पद्धतीने समजलं असेल. आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ लेक्चर जर आवडत असतील तर नक्की इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा. जर चॅनलला नवीन असणार तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ पाहिले तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.